आणि या घडीला या क्षणाची अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर हा 5 दिवस पोलीस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता। 30 तारखेला कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केलेला आहे। अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, प्रशांत कोरटकरसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, परंतु हा जामीन मंजूर करताना कोर्टाने काय नेमकं म्हटलंय, काय बजावलंय? दीपक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला। एकूणच जर बघितलं तर 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये प्रशांत कोरटकर होता। मात्र ज्यावेळी 2 दिवसापूर्वी या संदर्भातली सगळी सुनावणी झाली त्याच्यानंतर आज कश्यप कोर्टाने हा निर्णय आहे तो दिलेला आहे, जामीन आहे तो मंजूर केलेला आहे। या संदर्भातली जी ऑर्डर आहे ती थोड्याच वेळात बाहेर पडणार आहे। मात्र त्याला काही शर्ती आणि अटी आहेत त्या देखील या ठिकाणी घातली जाण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही। कारण याच्या आधी माहिती आहे की युक्तिवाद करताना वकिलांनी सांगितले की याला जर जामीन दिला तर तो पुन्हा एकदा फरार होऊ शकतो। कारण आपल्याला माहिती आहे की जवळपास 1 महिना लागला होता कोल्हापूर पोलिसांना प्रशांत कोरटकरला शोधून काढण्यासाठी आणि तेलंगणामधून शोधून काढले। या जर खटल्यावरती या सगळ्या तपासावरती परिणाम होऊ द्यायचा नसेल तर त्याचा जामीन अर्ज मंजूर करणे अशा पद्धतीचा युक्तिवाद आहे तो केला होता। मात्र कश्यप कोर्टाने आज त्याला जामीन अर्ज आहे तो मंजूर केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या संदर्भातली ऑर्डर आहे ती थोड्याच वेळात पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यातील जे काही नियम आणि अटी किंवा शर्ती त्याला जे घातलेले आहेत त्याची माहिती आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळेल। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी की प्रशांत कोरटकरला जामीन अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे। मात्र विजय, आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला हा सगळा युक्तिवाद पार पडलेला होता तो युक्तिवाद नेमका काय करण्यात आलेला होता? कारण की दुसऱ्या बाजूने देखील त्याची आणखी कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, वेगवेगळे दावे देखील करण्यात आलेले होते। अगदी बरोबर आहे दीपक, कारण या संदर्भात जे प्रशांत कोरटकरचे जे वकील आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की 5 दिवसाची पोलीस कोठडी झालेली आहे, त्यामुळे या सगळ्या तपासामध्ये काही आता शिल्लक राहिलेलं नाही। ज्यांची नावं घेतली होती त्यातील 2 व्यक्ती आहेत या ठिकाणी येऊन कोल्हापूर पोलिसांना त्यांनी आपला जबाब आहे तो दिलेला आहे। प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने आहेत ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या आता तपासासाठी न्यायालयीन कोठडी किंवा कोठडीची गरज नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती, अशा पद्धतीची युक्तिवाद आहे तो प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी या ठिकाणी मांडला होता। मात्र त्याला हे करत असतानाच युक्तिवादाला प्रत्युत्तर करत असतानाच त्याने सरकारी वकिलांनी असतील किंवा फिर्यादीच्या वकिलांनी म्हटलंय की हा पुन्हा एकदा पळून जाऊ शकतो। कारण 1 महिना झाले कोल्हापूर पोलीस त्याला शोधत होते आणि जर पुन्हा हा पळून गेला किंवा जामीन जर मंजूर झाला तर ज्या व्यक्तींचे नाव घेतले, ज्या व्यक्तींनी त्याला मदत केली आहे त्या व्यक्तींना त्यांची महत्त्वाचा रोल आहे तो या सगळ्या तपासामध्ये असणार आहे आणि त्यांना नक्कीच। विजय, मी तुला थोडंसं थांबवतोय। या सगळ्या प्रकरणी आपल्याला आता प्रतिक्रिया देण्यासाठी कायदेतज्ञ आणि विधिज्ञ असीम सरोदे आपल्या सोबत आहेत। सरोदे सर, स्वागत आहे बीपी माझामध्ये। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणी तुम्ही देखील लक्ष घातलेलं होतं। आताची या क्षणाची काय आपली प्रतिक्रिया आहे, काय आपलं म्हणणं आहे? ज्या कलमांच्या आधारे प्रशांत कोरटकरवर गुन्हा नोंदवण्यात आला होता त्या सगळ्या कलमांमध्ये 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसलेलेच कलम होते आणि त्यामुळे प्रक्रियांचा विचार केला, कायदेशीर प्रक्रियांचा विचार केला तर साधारणतः अशा तांत्रिक गोष्टींचा विचार करून जामीन होणं हे साहजिक आहे। या प्रकरणामध्ये तरी बऱ्याच उशिरापर्यंत जामीन आम्ही होऊ दिला नाही, कारण की प्रशांत कोरटकर, माझं हे सातत्याने म्हणणं आहे की प्रशांत कोरटकरनी जे वक्तव्य केलं त्याची व्याप्ती न्यायाधीशांनी लक्षात घेणं आवश्यक होतं, त्याचा परिणाम किती जणांवर झालेला आहे हे लक्षात घेणं आवश्यक होतं आणि त्या प्रकरणामध्ये जामीन व्हायला नको होता असं आमचं म्हणणं होतं। 60 दिवस अजून तपासाला एकूण असतात ते पूर्ण व्हायचे होते आणि पोलिसांनी लेखी स्वरूपात सुद्धा दिलं होतं की तपास पूर्ण झालेला नाही, तरी सुद्धा जामीन देण्यात आलं। त्यामुळे आम्हाला थोडंसं वाईट वाटणं साहजिक असलं तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून बघितल्यास अशा प्रकरणांमध्ये जामीन होत असतो। आता अर्थात प्रशांत कोरटकरला ज्या अटींच्या आधारे जामीन होणार आहे त्या अटींचं जर त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहू आणि जर त्यांनी अटींचं उल्लंघन केलं, साक्षीदारांवर दबाव आणला, साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जामीन रद्द करण्यासाठीची प्रक्रिया आम्ही लगेच सुरू करू।
मात्र असीमजी, तुम्ही जे म्हणताय की कायदेशीरदृष्ट्या जामीन साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये होऊ शकतो, अर्थात अटी आणि शर्ती देखील त्याला घातल्या जातील. या अटी आणि शर्ती काय नेमक्या असू शकतात, काय आपला अंदाज आहे? हेच असतील, कारण की सुरुवातीला त्यांनी मोबाईलमधला डेटा इरेज करून म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कोर्टाच्या तारखांना हजर राहिलेला नाही आणि तो तिथून फरार झालेला आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मदत करावी, प्रत्येक तारखांमध्ये हजर राहावं आणि कोणत्याही प्रकारे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये. यात प्रामुख्याने अटी असणारच असं मला वाटते. बाकी काय अटी असतात ते प्रत्यक्ष निर्णयाची कॉपी आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही सांगू शकतो. मात्र प्रशांत कोरटकर याला जामीन खरं तर होऊ नये यासाठी न्यायालयीन लढा खूप जिकरीचा आणि अखेरपर्यंत तुम्ही लढलेला होता, परंतु जितका लढला गेला त्या प्रमाणात जर म्हणायचं झालं तर खूप लवकर त्याला जामीन झालाय? नाही, उलट खूप उशिरा त्याला जामीन झालेला आहे. कारण की अशा म्हणजे या कलमांच्या आधारे जेव्हा गुन्हा नोंद होतो तेव्हा लवकरच जामीन होत असतो, परंतु आम्ही प्रशांत कोरटकरला जामीन मिळू दिला नाही बरेच दिवस. आणि माझी अपेक्षा होती की या वेळेस सुद्धा त्याला जामीन मिळणार नाही, कारण की त्याच्या जीवाला बाहेर धोका आहे हे पाहता जस्टिस कृष्णा अय्यर यांच्या एका जजमेंटमध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की जर आरोपी हा तपास पूर्ण होईपर्यंत जेलमध्ये सुरक्षित असेल तर त्याला साधारणतः जामीन देण्यात येऊ नये. जे कृष्णा अय्यर, जस्टिस कृष्णा अय्यर नेहमी जामीन देण्याच्या बाजूने होते, त्यांनी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा मांडला होता ज्याच्याकडे न्यायालयाने लक्ष द्यावं असं आमचं म्हणणं होतं, परंतु त्याला जामीन झालेला आहे. आता कोणत्या अटींवर झाला ते आपल्याला कळेल. असीमजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.